मित्रांनो, आपण खूप अभिमानाने सांगतो की आम्ही मुंबईकर आहोत, आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्येच काही गोष्टी अशा ऐतिहासिक आहेत ज्या आपल्याला माहिती नसतात. त्याच्यापैकी एक ही ऐतिहासिक अशी चामुंडा देवीची मूर्ती मी आज तुमच्या समोर दाखवणार आहे. ही बघा. ही आपल्याला आरेच्या या जंगलामध्ये पाहायला मिळते. असे सुंदर असं हे जंगल आहे आणि त्याच्या बरोबर एक्झॅक्टली शांत जागेत ही चामुंडाची प्राचीन अशी मूर्ती आपल्याला इकडे पाहायला मिळते. चामुंडा देवीची थोडक्यात आपल्याला माहिती देतो. जेव्हा दैत्यराज शुंभकाच्या आज्ञेवरनं चंडमुंड हे सैन्य घेऊन आहे ना देवी अंबिकाला पकडायला निघाले जातात. त्यावेळेला देवीला खूप राग येतो आणि त्यावेळेला हे असं भयंकर विकराळ रूप चामुंडा देवी घेते. तेच रूप इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि याच दोन चंड आणि मुंड नावाच्या असुरांचा वध केल्यानंतर तिला चामुंडा नावाने ओळखलं जाऊ लागलं. चामुंडा देवीच्या शिल्पावरती काय काय कोरलंय ना ते मी तुम्हाला आता थोडक्यात सांगणार आहे. तिच्या हातात त्रिशूळ, डमरू, खणांग, नरमुंड असं दाखवलं आहे. एका हाताने करंगळीने ती शूळ वाजवताना दाखवली आहे. तिची शरीरदृष्टी जर पाहिली तर हडकुळी आहे. तिच्या स्तनाभोवती सापाचे वेडे आहेत आणि अंगावरती तिने नरमुंडाच्या माळा घातली आहे. तिच्या पोटावरती आपल्याला अस्पष्ट असा विंचू पाहायला मिळतो आणि तिच्या पायाखाली तिचं वाहन शव आहे. मित्रांनो, असं हे सुंदर असं चामुंडाचं शिल्प आपल्याला आरेच्या जंगलात पाहायला मिळतं. मी मुंबईतल्या बऱ्याच अशा प्राचीन गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यापैकी हे एक सुंदर असं प्राचीन शिल्प आज मी चामुंडा देवीचं तुमच्यासमोर सादर केलं. त्याची माहिती तुम्हाला आवडलीच असेल आणि जर माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला पण फॉलो करायला विसरू नका. ह्याचं एक्झॅक्ट लोकेशन मी माझ्या पिन कमेंट सेक्शनमध्ये टाकते, तिथून तुम्ही ते ॲक्सेस करू शकता. आणि जर इकडे आलात तर फक्त हे शिल्प दुरून पहा. इकडे हातबीत लावण्याचा प्रयत्न करू नका किंवा इकडच्या कुठल्याही गोष्टीला हात लावू नका. मी जस्ट पाया पडण्यासाठी इथे हात लावलेला आहे. त्यामुळे मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की हे प्राचीन गोष्टी आहेत, ह्या जपण्याचं काम आपलं आहे. त्यामुळे इकडे या, फक्त बघा आणि त्याच्यानंतर ह्याचं दर्शन घ्या आणि इथून कुठल्याही गोष्टीला हात न लावता तसेच मागे परतून जा. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.